हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल ना, तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आज आमच्याकडे देवाची पूजा आहे आणि त्याचकरिता आमची ही तयारी चालू आहे, म्हणजे स्वयंपाक करत आहे आणि त्यानंतर आमच्याकडे देवाची पूजा कशाप्रकारे असते हे मी तुम्हाला सांगणार भाजी आहे. मी केलीच नाही, आता मला टाकायची गरजच नाही. कल्याणी बरोबर म्हणत आहे, तिने भाजी नाही केली, भाजी मीच केली आहे. मेथीची भाजी केली आहे आणि आमच्याकडे देवाच्या पूजेला मेथीची किंवा चवळीची भाजी केल्या जाते. पण यावेळेस आम्ही दोन्ही पण भाज्या केल्या होत्या, म्हणजे मेथीची पण केली आणि चवळीची. देवाच्या पूजेला भरपूर सारा स्वयंपाक करावा लागते म्हणून आम्ही तिघी पण आज काम करत होतो. म्हणजे मी, कल्याणी आणि आई आम्ही तिघींनी पण स्वयंपाकाची जिम्मेदारी घेतली होती. कल्याणीनं पहिल्यांदा दिवे बनवले होते पूजेसाठी आणि ते बघा ते अशा प्रकारे झाले होते आणि ती नाही का खूप जास्त मस्ती करत होती म्हणून मी तिला चिडवत होती. तर बघा ते दिवे अशा प्रकारे केले होते तिने आणि ती बोलत होती, की "मी खूप छान दिवे केले" आणि मी म्हटलं, की "असे नाही केल्या जात दिवे." आणि म्हणून आम्हाला खूप जास्त हसायला येत होतं. म्हणून मग मी एक दिवा तिला करून दाखवला, की "बघ अशा प्रकारे केल्या जाते" म्हणून आणि त्यानंतर आईंनी मस्त छान वड्याचं बारीक केलं होतं. कारण आज आमच्याकडे वडेसुद्धा बनते आणि तिने पुऱ्या लाटल्या थोड्या म्हणजे पूजेला पुऱ्यासुद्धा लागते म्हणून तिने मग पुऱ्या लाटून घेतल्या होत्या. आणि मी एका साइडनी भाजी ठेवली होती ना, तर भाजी बघत होती. पाणी आटायचं होतं. मेथीच्या भाजीला खरंच खूप पाणी सुटते आणि ते पाणी आटेपर्यंत मी छान भाजी शिजवून घेणार होती आणि एका साइडला मी कढी करून घेणार होती. मी ना गजानन महाराजांचे विजय ग्रंथ वाचला होता. त्याचा आज शेवटचा अध्याय होता मला वाचायचा आणि आज मला नैवेद्यसुद्धा करायचा होता. म्हणून मग मी आज झुणका भाकर करणार होती. त्यासाठी मी एका साइडनी झुणका केला आणि भाकरीसुद्धा केल्या. मला तेवढ्या भाकरी काही जास्त चांगल्या जमत नाही. पण कशाबशा मी केल्या छान भाकरी आणि मला झुणका भाकर ना खरंच खूप जास्त आवडते. मस्त छान भाकरी, झुणका आणि त्यानंतर त्यामध्ये छान कांदा आणि एक मिरची ठेवली होती आणि हा मी गजानन महाराजांना मी छान असा नैवेद्य तयार केला होता आणि तो फक्त आता नैवेद्य लावायचा होता. तर मी सर्वात आधी नैवेद्य लावला आणि माझा 21वा अध्याय वाचायचा राहिला होता. तर तो अध्याय मी वाचून घेतला आणि त्यानंतर लगेच आम्ही देवाची पूजा करणार होतो आणि बाकी सर्व स्वयंपाक आमचा झाला होता. मी देवाची पूजा करून झाल्यानंतर मग एका साइडनी रोशननी देवांची पूजा मांडली. म्हणजे जे आमचे कुलदैवत असते ना, त्यांची पूजा. आमच्याकडे कुलदैवतची वर्षातनं 4 पूजा असते आणि ही जी पूजा आहे, ही माईची पूजा आहे आमच्याकडली. पूजा मांडल्यानंतर मग आम्ही सर्वांनी छान देवाची पूजा करून घेतली, अक्षिदा वगैरे टाकल्या आणि या देवाच्या पूजेला आमच्याकडे कवडीसुद्धा केली जाते आणि मग त्यानंतर ना आम्ही आरती वगैरे करून घेतली देवांची आणि मग आरती झाल्यानंतर कवडी केली आणि कवडी करायची जिम्मेदारी घेतली होती कल्याणींनी. ती बोलली, की "यावेळेसची कवडी मी करेल कारण मला खूप आवडते करायला." मग आम्ही पण बोललो, की "ठीक आहे, कर तू." आणि खरंच खूप छान झाली होती कवळी आणि आमच्या घरी सर्वांना कवळी खूप जास्त आवडते. मग आम्ही जेवण वगैरे केलं, कवळी वगैरे खाऊन घेतली. तर असा होता हा आजचा व्लॉग. तर भेटूया आता पुढल्या व्लॉगला. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.